राम राम शेतकरी मित्रांनो. गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहावयास मिळाली आणि एक आनंदाचं वातावरण कांदा उत्पादक शेतकरी मित्रांमध्ये आहे. 2 दिवसामध्ये खूप साऱ्या छान कॉमेंट्स आपल्या माझा बळीराजावरती शेतकरी मित्रांनी केलेल्या आहेत. अगदी कॉमेंट्स पाहून मीही खुश झालो, कारण सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये एक दोन प्रश्नही शेतकऱ्यांचे महत्वाचे मला वाटले. बऱ्याच शेतकरी मित्रांनी ते विचारले, म्हणून हा लाईव्ह व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवत आहे. पहिला प्रश्न आहे की कांद्याचे दर नेमके का सुधारलेले आहेत, दर टिकू शकतात का? दुसरा प्रश्न आहे, सरकार या सुधारलेल्या दरावरती काही अंकुश लावण्याचा प्रयत्न करू शकतं का? तर मित्रांनो, या दोन प्रश्नांची उत्तरे माझ्या परीने देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन खूप साऱ्या शेतकरी मित्रांनी जॉईन केलेला आहे, त्यांचे आभार. आणि ज्यांनी केला नाही त्यांनीही नक्की जॉईन प्लॅन जॉईन करा, जेणेकरून माझा बळीराजाचा ऍक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. कांद्याचा दर नेमका का सुधारलेला आहे? तर मित्रांनो, जसं की आपण मागील आठवड्यामध्ये सांगितलं होतं की आता सोमवार नंतर कांद्याच्या दराची दिशा ही ठरणार आहे, आवकेवरती सगळं अवलंबून राहणार आहे. सोमवारी आणि आज मंगळवारी देशभरात जी आवक झालेली दिसून आली, ती आवक आपल्याला मापामध्ये दिसून आली, वाढलेली नाही. त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला चांगले दिसून आले. आणि दुसरं म्हणजे आता उत्तरेकडे 28 तारखेला श्रावण संपणार आहे, तिथूनही आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आणखी चांगली मागणी राहू शकते, कारण नाशिक जिल्ह्यामधून उत्तरेकडे बऱ्यापैकी कांद्याची लोडिंग होत असते. आता बाकी आपला नगर जिल्हा झालं, सोलापूर झालं, पुणे जिल्हा झालं, इकडून साऊथकडे बऱ्यापैकी लोडिंग होत असते. तर साऊथला जो नवीन कांदा उपलब्ध होत असतो तो यावर्षी कमी प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये अजून आलेला आहे. 15 ऑगस्ट नंतर त्याची बऱ्यापैकी आवक राहायची, यावर्षी मात्र तसं झालं नाही. शनिवार रविवार मार्केट बंद होते, पण सोमवारी त्याची आवक कमी दाखल झाली, जुन्या कांद्याची कमी दाखल झाली. साऊथला बाजारभाव आपल्याला सुधारलेले दिसून आले. इकडे उत्तरेकडे आवक मापात दिल्ली आझादपूर मंडी झालं किंवा इंदोर मंडी झालं. इंदोर मंडीचं आपण मागील वर्षी पाहिलेलं आहे, 80-90 हजारापर्यंत गोण्यांची आवक राहायची. यावर्षी अजून मी पाहिलीच नाही 80-90 हजार गोण्यांची आवक. म्हणजे मध्य प्रदेशला कांदा मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहे असं यावरून स्पष्ट दिसून येत आहे. जो आहे तोही बऱ्यापैकी खराब झालेला कांदा आहे, चांगल्या क्वालिटीचा कांदा कमी आहे. आणि इकडे साऊथला जो नवीन कांदा आहे तो नवीन कांदाही त्याची साईज झालेली नाही. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम, पाऊस कमी असल्यामुळे त्याची साईज झालेली नाही. जो येतोय तो कमी साईजचा येतोय, त्याच्यामुळे टॉप कांद्याला मागणी सध्या आहे. आणि आपल्या बाजारपेठेमध्ये आपण कांदा घेऊन जातो, त्यानंतर आपले व्यापारी बांधव जो कांदा आपला खरेदी करतात आणि तो समोर जिथे विक्रीसाठी पाठवतात ते विक्री सेंटर, त्या सेंटरवरून ज्यावेळेस मागणी चांगली स्ट्रॉंग मागणी येते त्यावेळेस कांद्याचे दर आपल्याला असे सुधारलेले दिसून येतात. म्हणजे आता देशभरातूनच कांद्याला मागणी ही स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला सुधारलेले दिसून येत आहेत. आता शेतकरी मित्रांच्या हातामध्ये मार्केट आहे असं मी गेल्या 15 दिवसापासून म्हणत आहे की आवक मापात ठेवा, भाव घ्या, अशी परिस्थिती आहे. आणि शेतकऱ्यांच्या हातात मार्केट आहे यावरती एक सविस्तर व्हिडिओ माझा बळीराजावरती मी बनवला होता, ते आपण पाहिलाही असेल. आणि यावर्षी कांद्याचे दर चांगले राहणार हे पूर्वीपासूनच मी आपल्याला सांगत आलेलो होतो. मागील वर्षी आपण काही कांदा भाव वाढतील किंवा काही बोललोच नव्हतो, कारण त्या वर्षी परिस्थिती नव्हती. यावर्षी परिस्थिती वेगळी होती. नवीन जे काही कांदा पीक आहे साऊथकडील, पाऊसच नाही अशी परिस्थिती यावर्षी होती. आता मी स्वतः मार्च महिन्यामध्ये साऊथला गेलो होतो. साऊथला गेल्यानंतर मी थोडंसं म्हणजे फिरण्यासाठी गेलो होतो, परंतु तिथे गेल्यानंतर चालूच काही मार्केटला भेटी मी दिल्या होत्या. आपण स्क्रीनवरती जो फोटो पाहत आहात तो तिरुनवल्ली मार्केटचा आहे. तिरुनवल्ली मार्केट जे कन्याकुमारीच्या जवळ आहे, तिथून
त्या मार्केटला संध्याकाळी 8ला मार्केट ते असतं, त्या मार्केटला मी गेलो होतो. त्यावेळेस तिथे तामिळनाडूचं इलेक्शन चालू होतं आणि तेथील आमदाराचा हा फोटो आहे. तिथे आम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना कळलं की महाराष्ट्रातील शेतकरी या मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यांनी आमची भेट घेतली, आमचं कौतुक केलं, एवढ्या लांब आपण आले मार्केटमध्ये, काय नेमकी परिस्थिती आहे पाहण्यासाठी. तर मित्रांनो, मला सांगायचं एवढंच की आपण जरी बाहेर गेलो तरीही आपण माझा बळीराजावरती जे काही आपण काम आपल्यासाठी करत आहोत त्या कामानिमित्ताने नक्कीच त्याची माहिती वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न माझा असतो. आता उत्तरेकडीलही बरेच आपले मित्र झालेले आहेत, मोठे व्यापारी असो किंवा अभ्यासक असो, त्या सर्वांच्या माहितीनुसार आपण माझा बळीराजावरती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न हा माझा असतो. आणि मित्रांनो, मला अजूनही एवढं सांगायचं की पहिलं जे पीक आहे ते नवीन कांद्याचं कमी आहे. नवीन कांदा जर बाजारपेठेमध्ये आता जो येत आहे 7-8 हजार गोण्या होत्या बेंगलोरला, आज चेन्नईला 5 गाड्या होत्या, कमी झाली. नवीन कांद्याची जी आवक वाढायला हवी ती थोडीशी कमी दिसून येत आहे आणि ती कमी कमी तशीच कमी होत गेली तर दर मात्र वाढण्याचा चान्स आणखी आहे. आणि ज्यावेळेस आता उत्तर भारतातला श्रावण संपेल त्यावेळेसही उत्तर भारतातून चांगली मागणी कांद्याला राहील. म्हणजेच मला सांगायचं एवढंच की कांद्याचे दर आपल्याला चांगलेच येणाऱ्या दिवसामध्ये काही दिवस अजून दिसून येणार आहे. आता सुरुवातीला आपण कांदे कधी विकायचो तर पोळा झाल्यानंतर विकायचो, पण आता गणित थोडं बदललेलं आहे. साऊथचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात पोळा झाल्यानंतर यायचा, मग आपले भाव पडायचे. परंतु यावर्षी थोडंसं पावसाने गणित वेगळं केलेलं आहे, त्यामुळे हे कांद्याचे दर आपल्याला चांगले दिसून येत आहेत. सणासुदीच्या काळामध्ये कांद्याला दर एक चांगले मिळतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये चांगले दर मिळतात अशी एक धारणा सगळ्याची असते. तर मित्रांनो, आता मार्केटची परिस्थिती अशी आहे की आपण जी काही आवक आहे ती आवक आपण मापामध्ये जर ठेवली, कारण आता असं आहे आज मार्केट 40 रुपयापर्यंत झालेलं आहे, देशभरात झालेलं आहे. आता उत्साह सगळ्यालाच असतो. अति उत्साहामध्ये जर आपण सगळेच मार्केटमध्ये आवक केली तर आवकेच्या नावाखाली ही दर पडू शकतात. असं व्हायला नको, म्हणून आपणही आपला कांदा थोडा थोडा विकला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि दर वाढण्याचे चान्सेस आहेत. मग आता सरकार काय करणार हा एक दुसरा महत्वाचा प्रश्न आपला आहे. तर सरकार सुरुवातीला नाफेडचा कांदा बाजारात उतरवू शकतं, परंतु इथून मागे आपण पाहिलं की नाफेडचा कांदा बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या काळात उतरत होता. हे वर्ष खूपच वेगळं निघालं. सरकारला लवकरच नाफेडचा कांदा बाजारात उतरायची वेळ यायला बसली अशी परिस्थिती आहे. परंतु नाफेडचा कांदा नाफेडने किती खरेदी केलेला आहे, कशा प्रकारचा केलेला आहे, कुठून आणलेला आहे, हे सगळं आपण जाणता आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे नाफेडच्या कांद्याला जास्त काही घाबरण्याची गरज नाही. सरकार नाफेडचा कांदा सुरुवातीला बाजारामध्ये उतरवेल, त्याचा जास्त काही फरक इफेक्ट बाजारावरती होणार नाही असं माझं मत आहे. त्यानंतर सरकार दुसरं काय करत असतं ते आपल्याला माहित आहे. ऑन स्क्रीन काही बोलायची गरज नाही, परंतु काहीही जरी केलं आपल्या देशातून चांगली स्ट्रॉंग मागणी जर असेल तर मात्र कांद्याचे दर चांगलेच आपल्याला दिसून येतील. आता एक 2 ते 3 रुपयापर्यंत अप डाऊन असं आपल्याला दिसू शकतं, परंतु जास्त काही बदल बाजारामध्ये लगेच होईल अशी परिस्थिती सध्याची नाही. त्यामुळे आपण गडबडून न जाता आपला कांदा योग्य रीतीने विकावा. अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. अशा याच्यामध्ये जास्त अफवा पसरवणारे जास्त झालेले असते, कारण शेतकऱ्यांच्या जीवावरच सगळे आहेत, परंतु शेतकऱ्यांनाच फसवायला सगळे पुढे असतात. त्यामुळे आपण योग्य असा निर्णय घ्या. आपला कांदा आहे, कधी विकायचा आहे ठेवायचा आहे हा निर्णय आपलाच आहे. मी काही सांगितलं म्हणून आपण निर्णय घेतला असंही नको. आपणही अभ्यास करा, आपणही पहा आणि त्यानंतर आपला निर्णय घ्या. परंतु आपल्याला योग्य ती माहिती मी माझा बळीराजावरती देण्याचा प्रयत्न माझा असतो. तर मित्रांनो, जोडून राहा माझा बळीराजाला. नक्कीच आपल्याला आणखीन चांगली माहिती देण्याचा प्रयत्न माझा असेल. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये कशाबाबत नेमका आपल्याला माहिती हवी तेही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. योग्य विषय असेल तर नक्कीच लाईव्ह व्हिडिओ आपल्यासाठी मी नक्कीच बनवत जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.